नॅचरल कलरचे अक्षता बनवून दाखवणार आहे। आपण तांदूळ घेतलेले आहेत। अखंड तांदूळ लागतो पूजेला, कधीही खंडित तांदूळ वापरत नसतात। अखंडित तांदूळ तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकतात। मी इथे बारीक घेतलेला आहे। हा हळदीचा ज्यूस आहे, कीस करून त्याचा मी रस काढून घेतलेला आहे। हळदीचा रस लावल्याने तांदूळ तुटतही नाही आणि त्याचा रंग वर्षभर तसाच तसा राहतो। असं लावून याला सुकवत ठेवलं, घरातच ताटात पसरवून ठेवायचं, म्हणजे हा छान सुकतो आणि तुटतही नाही, तो जसाच तसा राहतो। हा सुकल्यानंतर अतिशय छान पिवळा दिसेल, हे आपण पूजेला वापरू शकतो। हे मी बीटचा रस काढलेला आहे, बीट किसून त्याचा रस काढून घेतला आहे। तो हळदीचा बनवला, हा आपण लाल म्हणजे कुंकवाचा कलर आपण बनवत आहोत, सुकवून घेणार आहे घरातच। हा छान लाल तांदूळ होतो जो आपण वर्षभर पूजेला वापरू शकतो। आणि हे विड्याचं पान रस आहे, 25 ते 30 पान आहे, त्याचं मी मिक्सरमधून काढून कपड्याने गाळून रस काढलेला आहे। हा हिरवा कलर बनतो। अक्षता लाल, पिवळ्या आणि हिरव्या अशा या 3 कलरच्या अक्षता आपण बनवून वर्षभर एका डब्यात भरून वापरू शकतो। हा खराब होत नाही तांदूळ। आपण अक्षता ज्यावेळेस पूजेला वापरतो त्यावेळेस आपल्यालाही आनंद होतो। असे हे 3 नॅचरल कलरचे तांदूळ बनवलेले आहेत।